नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर आणि नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे. खूप छान सकाळ खूप लवकर उठलंय, 7:15 उठलेत. तर लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा आणि ब्लॉग कंटिन्यू करा. तर आधी नाश्ता केला, चहा आणि पोहे, आणि त्याच्यासोबत बिस्किट पण घेतलं होतं. दोघांसाठी छान पोहे गेले होते आणि पोहे अप्रतिम झाले होते. आणि मग आमची स्वयंपाकाची तयारी सुरू झाली. तर अशा तऱ्हेने आमची आजची तयारी चालू झाली आहे. थोडी लवकर चालू केली आहे कारण आम्हाला खूप वेळ लागतो. खूप स्लो काम असते. बघा आता आमचं काम दिसतंय तुम्हाला, हे स्लो कांदा कापायचं चाललंय. सो एवढं स्लो असतं त्यामुळे आम्हाला लवकरच सुरुवात करावी लागते. असं काही नाही, मी एकदम फास्ट कांदा कापते, पण मला जो कांदा लागतोय एका गोष्टीसाठी तर एकदम बारीक चॉप लागतोय, फाईन चॉप लागतोय. हा, फाईन चॉप लागतोय. ओके शेफ. तर त्याच्यामुळे मी ते खूप लक्ष केंद्रित करून ते काम करत आहे. परत मला शेफनी ओरडायला नको की असंच का कापलं तसंच का कापला. दॅट्स वाय. चांगलं आहे. तर अशा तरी आमचा कांदा कापून होतोय आणि कांद्यापेक्षाही छान ही दिसते आता सध्या. आता हे थोडे भांडे घासायचे जेव्हा व्हिडिओ दिसेल तुम्हाला त्यात कळेलच किती डिफरन्स झालाय. बट स्टील आता बघून घ्या किती छान दिसते ती. तर आमचा कांदा कापून होत आलाय. हे भारी आहे. म्हणजे तुमचं काम वाचावं म्हणून मी एवढं सगळं करते. मस्का लावणं तर तुमच्याकडे शिकायला पाहिजे ना. बाकी छान असा कांदा कापण्यात येतोय. म्हणजे सगळी तयारी मी करून देण्यासाठी एवढं गोड बोलणं चाललंय. समजतंय ना? हो. चाकू दिसलाच नाही मला त्याच्या हातातला. तर गाईस तुम्हाला मी दाखवते. माझं मंगळसूत्र आधी नीट करते. तर आमच्या आवडनी मी सगळे इन्ग्रेडियंट्स कापून ठेवले होते आणि त्याची इकडं मस्तपैकी भाजी शिजत आहे. आणि एक साईडला कुकर लावलाय मी आणि एक साईडला वेजची भाजी झालेली आहे. आमचे फ्रेंड्स येणार आहेत. मी दाखवेल का नाही माहिती नाही ब्लॉगमध्ये, शक्यतो नाही दाखवायचे कारण काही जण खूप कॅमेरा कॉन्शियस असतात. म्हणजे कॅमेरा पुढे यायला आवडत नाही त्यांना, त्याच्यामुळे मी काही त्यांना दाखवणार नाही आहे. तर मी आता फक्त आमच्या दोघांनाच दाखवू. पण आम्ही व्हेज आणि नॉनव्हेज असे 2 मेनू केलेले आहेत. तर इकडे नॉनव्हेज शिजते आता फक्त आम्हाला मसाला करायचा राहिलेला आहे, वाटण वाटायचं राहिलेलं आहे. भात तर शिजतोय, ऑलमोस्ट डन आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे भाकरी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला सगळ्यात मोठा टास्क वाटत असं ना तो भाकरी. त्याच्यामुळे आता बघू ह्यांची भाजी झाली किंवा भाकरी करेल मी. तर थोडासा लाईटीचा इश्यू येते, लाईटीमुळे थोडंसं अंधू हां. तर थोडा वेळ बसते मी कारण ऑलमोस्ट सगळं झालं आहे. 70% झालेलं आहे. फक्त भाकऱ्या करायच्या राहिल्या. तर भाकरी आता गरमच करेल. इकडे आमचा छान फोटो उशीवरचा आमच्या मामीने दिलेला, मला खूप जास्त आवडतं. तर अजून ब्लॉग संपलेला नाही आहे. खूप थकते कामं करून पण मजा येते. काही काम न दिवसभर काम नाही केलं तर मग मजा राहत नाही. अशा तऱ्हेने आमचं अर्ध काम झालंय. इकडे जवळपास शिजत आलंय आणि आता ही पुढची प्रोसेस चालू करते. इकडे मस्त पैकी सगळे मी आता असं करते खाली गॅस सुरू टाकते. हे अजून एक लेजेंडरी काम करायला चालले होते. याला पळी राहिले नाही, हे हातानेच सगळं भाजून घेत होते. लेजेंड. ऍक्च्युली मला असं वाटलं मी गॅस तिला वाटलं तिने गॅस बंद ठेवलाय आणि ते असंच बिना गॅसचं ते सगळं भाजून घेत होती बिना गॅस चालू करता. मनाच्या ताकदीने, मनाच्या अथक प्रयत्नाने. बघा आता एक गोष्ट घेतीये. काय नाही, आता मी फक्त वाटण करून देणार आहे त्यांना. बाकीची प्रोसेस मी करणार आहे. बाकीची प्रोसेस राहतेच काय, किती मोठी प्रोसेस राहते. काहीच नाही, वाटण झाले की तुम्हाला फक्त भाजी टाकायची तुमची जी शिजवली. हे असं आणि मला माझं क्रेडिट भेटतच नाही. मला माझं क्रेडिट भेटतच नाही. कांदा चॉप हे असं हे बघा, मला माझं क्रेडिट देत नाही. बघा नाही, वाटण छान सगळं काय म्हणतात ते. आय वॉन्ट जस्टिस. कांदा बिंदा सगळं आय वॉन्ट जस्टिस. सगळं मी करून द्यायचं आणि मग तुम्ही फक्त भाजी टाकायचं, काम करायचं, शिजवून द्यायचं. सांगा सगळ्यांनी यायला सांगा किती अवघड काम असतं भाजी बनवणं. हे बघा हिने चमचा पण त्याच्यात टाकून दिला. किती म्हणजे लेजेंडरी काम. बघा त्या चमचा बघा. काय नाही हो, थोडंसं पडलं. अशा तऱ्हेने आता आम्ही आमची भाजी मस्तपैकी शिजायला लावली आहे. शिजायला म्हणजे एक मसाला टाकून वाटण टाकून एक उकळी घेतोय. आणि इकडं आमचं आता मस्तपैकी भाकऱ्या थापायचं काम चालू झालंय. आमच्या पार चेहऱ्याला पीठ लागले एवढं आम्ही जबरदस्त भाकरी थापायला चालू करतोय. आता मस्त भाकऱ्या थापून घेते.
तर आमचे फ्रेंड्स आले होते जेवणासाठी. मग आम्ही छान जेवण केलं, भाकऱ्या छान झालं होतं, जेवण तर खूप अप्रतिम झालं होतं. त्यानंतर मग आम्ही गेम खेळायचं ठरवलं. तर आम्ही मस्त उनो खेळत बसलो आणि त्याच्यानंतर गप्पा मारल्या खूप साऱ्या. मग आम्ही त्यांच्याच फ्लॅटवर गेलो, थोडंसं गप्पा मारल्या, खूप मजा आली. खूप आम्ही मजा करत होतो आणि खूप हसामजा चालत होतं. पण काही वेळेस मी दाखवत नाही, कारण काही जणांचं कॅमेरा फेसिंग होतं की नाही, त्याच्यामुळं मी दाखवलं नाही फ्रेंड्सला. तर म्हणजे याचा ओव्हरऑल ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. ब्लॉग पडलं तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची काळजी घ्या. बाय.